टम्म फुलणाऱ्या, खायला अप्रतिम लागणारे आज आपण तांदळाच्या पिठाचे फणसाचे वडे करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे फणस घेतलेला आहे, त्याच्यातले आपल्याला गरे काढून घ्यायचे आहेत। हा फणस आहे ना तो बरका आहे। गरे आपण असे काढून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। ह्या बियांना आम्ही कोकणामधल्या आटला बोलतो, तुम्ही काय बोलताना ते कमेंट करून सांगा। त्याच्यामधल्या ह्या आटला आहेत त्या काढायच्या, त्याच्यावरती पण एक असा पातळ असा पापुद्रा असतो तो पण काढून टाकायचा। अशा पद्धतीने आपण सर्व गरे आहेत ना ते साफ करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला याला आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरला लावताना याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, अशी फक्त आपल्याला गरेच वाटून घ्यायचे आहेत। असे हे वाटून घेतलेले आपले गरे आहेत। गऱ्याची पेस्ट आहे ती वाटून झाल्याच्या नंतर थोडी अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। फणसाचे वडे बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ही चाळण आहे ना खूपच छान आहे, एकदम पसारा पण होत नाही, ठेवायला कमी जागा लागते आणि पीठ चाळल्यानंतर बाहेर उडत पण नाही। खूप छान ही चाळण आहे। ते पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे इथे पाव कप इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे। पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हळद घातल्याने ना वड्यांना चांगला कलर येतो। पाहिजे तर ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालू शकता, पण फणसाचा सुवास, फणसाची चव खूप छान येते। पीठ भिजवण्यासाठी इथे मी अर्धा कप आपण गरे वाटलेले आहेत ते घेतलेले आहे। थोडी थोडी पेस्ट घालायची आणि पीठ मळून घ्यायचं। गऱ्याची पेस्ट आहे ना ते एकसाथ घालू नका, आपल्याला वाटतं असं की सुका आहे पीठ म्हणून परत लगेच घालावी, पण लगेच घालू नका। चांगलं मिक्स केल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये दुसरी पेस्ट घाला। पहिला अर्धा कप मी सर्व घातलेला आहे, हा दुसरा अर्धा कप घेतलेला आहे। पीठ भिजवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त आपल्याला ह्या फणसाचा जो रस काढलेला आहे आपण ना त्याचाच वापर करायचा आहे। मला मस्त असं मऊसूत असं मळून घ्यायचं, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। मी 2 वेळा अर्धा कप रस घेतला होता, त्यातला 1 मोठा चमचावर असा रस शिल्लक आहे, म्हणजे पूर्ण 1 कप रस लागलेला नाही आहे। 1.25 कप पिठासाठी थोडा 1 कपाला थोडा कमी असा मला रस लागला आहे। तुम्हाला जास्त कमी लागू शकतो, कधी पीठ जाडं असेल तर लागू शकतो, किंवा रस तुमचा पातळ असेल तर कमी लागू शकतो। पीठ जर जाडं असेल तर तुम्हाला जास्त लागू शकतो। त्यामध्ये फणसाचा रस मुरण्यासाठी याला 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे। 10 मिनिटांनंतर पीठ आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे। 10 मिनिटापेक्षा जरी जास्त वेळ झाला ना, अर्धा तास 1 तास तरी पण चालेल, फक्त पीठ भिजवताना जरा घट्टसर भिजवा। वडे बनवताना जर वाटलं आपल्याला पीठ घट्ट आहे म्हणून तर पाणी लावायचं नाही, अजून 1-2 चमचे रसच घालायचा। पीठ चांगलं 10 मिनिटं मळून घ्यायचं आहे आणि वडे तयार आपल्याला करायचे आहेत। त्याच्यासाठी इथे कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे, त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक गोळी ठेवायची आणि तिला आपल्याला एकदम पातळ अशी थापून घ्यायची आहे। वरून असं पाणी लावायचं, प्लेन करायची चांगली, आणि साईडनी पण पाणी लावून अशी गोल करून घ्यायची। थोडंसं पीठ टाकून बघायचं, तेल पहिलंच गरम करायला ठेवायचं वडे थापायच्या आधी, आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये नंतरच आपल्याला हे वडे सोडायचे आहेत। वड्यासाठी गॅस आहे ना तो मोठाच ठेवायचा, तर टाकल्याच्या नंतर ना असं टम्म असा फुलतो, बघू शकता तुम्ही कसा फुलतो आहे तो, आणि त्याला दोन्ही साईडने आपल्याला असे शेकून घ्यायचे आहेत। बघू शकता कसे कलर आला आहे तो दोन्ही साईडनी। वाटलं तर नंतर गॅस थोडा बारीक करायचा आणि चांगले शेकवायचे। जर मोठाच एकदम ठेवलात ना गॅस, तेल तापल्याच्या नंतर तर ते आतमध्ये कच्ची राहणार, म्हणून थोडासा बारीक करायचा, थोडासा मोठा करायचा, असे करत हे आपल्याला सर्व वडे आहेत ना ते करून घ्यायचे आहेत। तीळ लावले ना तर वडे खूप छान लागतात। अशीच एक गोळी घ्यायची, प्रत्येक वेळेला वडा थापताना आपल्या कपड्याला पण पाणी लावायचं आहे आणि हाताला असे तीळ घेऊन त्याच्यावरून असे थापायचे आहेत। तुम्ही दुधाच्या पिशवीवर पण हे वडे थापू शकता, पण वडे थापताना एकदम पातळ थापा, खूप छान लागतात, आणि वरून पाणी लावायचं। बघा टाकल्या कसा टम्मा असा आपला वडा फुलतो तो। टाकल्याच्या नंतर वड्यावरती आला ना की मग त्याला पाहिजे तर गॅस थोडासा कमी करायचा, आणि आपल्याला वाटलं फुलत नाही आहे तर असं वरून तेल सोडायचं, म्हणजे तो पटकन फुलतो। अशा पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ते करून घ्यायचे आहेत। तळतानाच ना वड्यातलं तेल आहे ते चांगलं नितळून घ्यायचं, हा झाऱ्यात ठेवायचा आणि साईडला आधी ठेवून द्यायचे, एकावर एक पटकन लगेच वडे घालायचे नाही आहेत, मग तेलकट होतात। चांगले तेल नितळले ना की नंतरच आपल्याला वडे घालायचे आहेत। याच्या आधी जर तुम्ही कधी फणसाचे वडे केले नसतील तर नक्की एकदा करून बघा, खूपच छान लागतात। आजचे जर तुम्हाला हे फणसाचे वडे आवडले तर नक्की लाईक करा आणि घरचा सण चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।